छत्रपति शिवशंभू के अपमान और इतिहासकार इंद्रजीत सावंत को धमकी देने के आरोपी प्रशांत कोरटकर का अग्रिम जमानत कोल्हापुर जिला सत्र न्यायालय ने खारिज कर दिया। इसके बाद प्रशांत कोरटकर वर्तमान में फरार है और उनकी तलाश जूना राजवाड़ा पुलिस थाने के पुलिस अधिकारी कर रहे हैं। आरोपी प्रशांत कोरटकर ने पुलिस को अपना मोबाइल सौंपा था, लेकिन उस पर से डेटा मिटा दिया गया, जिससे सबूत नष्ट करने का आरोप लगा है। इंद्रजीत सावंत और शिव प्रेमियों ने जूना राजवाड़ा पुलिस थाने में ज्ञापन सौंप दिया, जिसमें कोरटकर पर और भी गंभीर आरोप लगाने की मांग की गई है। कोरटकर पर छत्रपति शिवशंभू का अपमान और सावंत को धमकाने का आरोप है। पुलिस ने कोरटकर की तलाश तेज कर दी है। आपण सगळ्यांनी जो काही आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांचा जो काही जामीन अर्ज फेटाळला गेला त्या दिवशी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी फिर्यादीच्या वतीने आर्ग्युमेंट केले। त्यावेळेला जे आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल आणि त्यांचा सिम कार्ड जेव्हा म्हणजे ते जमा केलं पोलीस स्टेशनला, त्यावेळी त्यांनी तो डेटा सगळा इरेज केला होता आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारे त्यांनी पुरावा नष्ट केला आणि हा एक गंभीर स्वरूपाचाच गुन्हा आहे की पोलिसांना कोऑपरेट करण्याऐवजी त्यांनी त्यांचा तो डेटा इरेज केलेला आहे। तर आज आम्ही इंद्रजीत सावंत सरांच्या वतीने 241 BNS या कलमाने त्याला वाढीव कलम लावण्यात यावं म्हणून अर्ज केलेला आहे। पुरावा नष्ट केल्याबद्दलचा गुन्हा नोंद करावा म्हणून मागणी अर्ज आम्ही दिलाय। PI साहेबांनी ऑलरेडी त्या विषयावर कारवाई करतो म्हणून सांगितलंय आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी। पोलीस दल ज्या पद्धतीनं काम करतंय, म्हणजे कोल्हापूर पोलीस दल ज्या पद्धतीनं ते काम करतंय त्याच्याबद्दल समाधानी आहे, पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंका सुद्धा मनामध्ये आहे। त्यांनी आम्ही जे काही अर्ज केलाय तो योग्य आहे असं आमच्या वकिलांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते गुन्हा नोंद करतील असं सांगितलं आहे।